नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपण निलंगा शहरातील एक अत्यंत ज्येष्ठ अशा प्रकारचे जे काही व्यापारी आहेत बोईतरामजी अग्रवाल यांच्यासोबत आहोत। 1983 मध्ये आपल्या मोठ्या मुलासह अग्रवालजी हे निलंगा शहरामध्ये आले आणि निलंगा शहरामध्ये सर्वप्रथम आल्यानंतर त्यांनी आसाम टी कंपनी नावाची खुली जी काही चहापत्ती आहे त्या चहापत्तीचं दुकान त्यांनी निलंगा शहरामध्ये अवघे एकदम छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी दुकान थाटलं आणि त्यावेळचं त्यांचं जे काही भांडवल होतं केवळ 20,000 रुपये। आणि नंतर त्यांनी त्यांचा जो काही व्यवसाय आहे अत्यंत चिकाटीने अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी तो व्यवसाय केला आणि व्यवसाय करत करत अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केल्यामुळे साहजिकच त्यांची फार मोठी अशा प्रकारची प्रगती झाली। आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांची जी काही एकूण त्यांना 4 मुलं आहेत आणि चारही जी काही मुलं आहेत त्या मुलांचं त्यांनी संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि ते चारही जी काही मुलं आहेत आज निलंगा शहरामधील एक प्रतिष्ठित अशा प्रकारचे व्यापारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे। 1983 मध्ये केवळ 20,000 भांडवलावर अग्रवाल शेठ यांनी जे काही दुकान चालू केलं होतं तर त्यांचे आज जे काही 4 जे काही सुपुत्र आहेत त्यांचे सध्या निलंगा शहरामध्ये 6 अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आहेत। प्रत्येकजण अतिशय सक्षमपणे आपापलं युनिट सांभाळत आहे आणि यांचे ह्या 4 युनिटची 6 युनिटची जी काही उलाढाल आहे कोट्यावधीच्या वर आहे म्हणलं तर कदाचित वावगं होणार नाही। आपण बघतो की मराठी भाषिक अशा प्रकारची जी काही मुलं आहेत व्यवसाय करायचं म्हणलं तर घाबरतात आणि कुठलाही वक्ता जर आला युवकांना जर करिअर मार्गदर्शन करायचं असेल तर प्रत्येकजण म्हणतं की नोकरीच्या मागे लागू नका, व्यवसाय करा, धंदा करा। परंतु आपल्याकडे जर आपण बघितलं मराठी जे काही युवक आहेत तरुण आहेत हे मात्र धंद्याला फारच घाबरतात। तर असे जे काही मराठी युवक आहेत असे जे काही मराठी तरुण आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे बोईतरामजी अग्रवाल यांनी एक फार मोठा अशा प्रकारचा आदर्श या तरुणासमोर ठेवला आहे की राजस्थान कुठं त्या राजस्थानहून ती व्यक्ती या ठिकाणी येते आणि एक छोटंसं दुकान थाटते, दुकान मांडते आणि अतिशय निष्ठेने अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करते आणि या व्यवसायामधून फार मोठी भरभराटी या ठिकाणी यांना प्राप्त होते। केवळ फक्त व्यवसायामध्येच नाही तर त्याचबरोबर त्यांनी नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये पण अग्रवाल जे काही परिवार आहे हे अग्रवाल परिवार निलंगा शहरातील एक नामवंत अशा प्रकारचा परिवार म्हणून आज ओळखला जातो आणि निश्चितपणे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत चांगला अशा प्रकारचं नावलौकिक मिळवलेलं आहे। तर याच पार्श्वभूमीवर आज आपण ज्येष्ठ जे काही व्यापारी आहेत बोईतरामजी अग्रवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत। शेठ जी नमस्कार। आप पहली बार राजस्थान से निलंगा कब आए, हमें बोल दीजिए। मार्च में आने के बाद इधर आप क्या किए? 20,000 पूंजी ले जाए, धंधा करे, बच्चे अच्छे संभाले। कौन सा धंधा करे? चाय पत्ती का करे, किराना। और आपके बच्चे हैं ना जो व्यापार में बहुत ही सक्सेसफुल हुए, अच्छा उनको क्या आपने क्या कान मंत्र दिया, क्या उनको सिखाया, उनको आप ये कैसे सक्सेस हुए? बच्चों को क्या सिखाया धंधा करने के लिए? किराने का धंधा सिखाया और चाय पत्ती बेच। आज आपके जो 4 ही बच्चे हैं बहुत ही शहर में नाम कमाए। आपको कैसा लगता है राजस्थान से आप इधर आए, आप कैसा लगता है इधर? आप अच्छा लगा। आप बहुत खुश है? हाँ बहुत। जो नए बच्चे हैं जो धंधा करने के लिए डरते हैं उनको आप क्या बोल देंगे? मेहनत लगन से धंधा करो बोलो। मेहनत लगन से करे तो सब अच्छा होता है। मिलकर मेहनत और लगन करे तो सब अच्छा होता है। मिलकर सब करे तो अच्छा होता है। तर आपण आता या ठिकाणी शेठजींचे काही सर्वात जे काही मोठे अशा प्रकारचे जे काही सुपुत्र आहेत प्रमोदजी अग्रवाल त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर काय सांगाल नेमकं तुम्ही कोणतं युनिट सांभाळता आणि तुम्ही आज जे काही मोठं यश मिळवलेलं आहे? मी किराणा दुकान सांभाळतो। किराणा दुकान सांभाळता। आता नेमकं तुम्हाला जे काही हे यश मिळालेलं आहे त्या यशाचं नेमकं काय कारण आहे? कारण काय 1983 मध्ये तुम्ही वडिलांसोबत आला होतात आणि त्यावेळेला फक्त अवघ्या 20,000 रुपयावरती तुम्ही धंदा चालू केला होता। मेहनत ईमानदारी साथ दिया मेरे को। आता नेमकं तुम्ही कोणतं युनिट सांभाळता? आसाम टी कंपनी। वडिलांनी नेमका काय कानमंत्र दिला तुम्हाला? ये ईमानदारी से काम करो, लगन और ईमानदारी से। रवी अग्रवाल आता आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊया नेमकं रवी अग्रवालजी नेमकं कोणत्या युनिटमध्ये म्हणा किंवा नेमकं कोणता बिझनेस करतात, काय सांगाल शेठजी तुम्ही आम्हाला? दाल मिलचे व्यवसाय बघतो मी।
दाल मिल आहे, दाल मिलचे व्यवसाय बघतो मी. वडिलांनी नेमकं काय कानमंत्र दिला होता तुम्हाला? वडिलांनी एकच सांगितलंय, इमानदारीनं बिझनेस करायचा, कुणाला लुबाडायचे नाही, कुणाला बुडवायचे नाही, इमानदारीनं लग्न करायचं, आपलं बिझनेस करायचं. वडिलाबद्दलची नेमकी तुमची काय भावना आहे? सर्व आशीर्वाद त्यांचेच आहे, त्यांच्यामुळेच आज आम्ही जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. आई वडिलाचेच आम्हाला आशीर्वाद आहे. यशाचं जे काही सूत्र आहे, तुम्हाला हे जे काही आज मोठे यश मिळालेलं आहे, कारण केवळ म्हणा अवघ्या 20,000वरती तुमचे पप्पा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी खुली जी काही चहापत्ती आहे त्याचं दुकान चालू केलं होतं. आज जर बघितलं आपण निलंगा शहरामध्ये एक नामवंत अशा प्रकारचे व्यापारी म्हणून तुम्ही जे काही 4 बंधू आहेत त्यांची ओळख म्हणा किंवा नावलौकिक म्हणा आपल्याला पाहायला मिळतं. तर याचं नेमकं काय सूत्र आहे? तुम्हाला हे जे यश मिळालेलं आहे त्याचं एका वाक्यामध्ये काय सांगाल तुम्ही आम्हाला? त्यांचे पूर्ण आशीर्वाद आणि त्यांचे जे मार्गदर्शन जे केलेलं आहे त्याचंच श्रेय आम्हाला. अनिलजी अग्रवाल, जी सर. तुम्ही राजकारणामध्ये पण सक्रिय आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये पण सक्रिय आहात आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पण आपण सातत्याने सक्रिय असता. तुम्हाला जे काही आज जे काही तुमचं जे काही अग्रवाल परिवार आहे, या अग्रवाल परिवाराला जे काही फार मोठं जे काही यश मिळालेलं आहे त्या यशाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? पाहायचा दृष्टिकोन पाहिलं तर आमच्या वडिलांची आणि माझ्या 3 भावांची जी मेहनत आहे त्याच्या बळावर आज आम्ही निलंगा शहरामध्ये वास्तव्य करतो. आमच्या योगदानामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं सुद्धा फार आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन भेटलं. मला आज आठवतंय 1993ला माझ्या दाळमिलचं उद्घाटन असताना दादासाहेबांनी एक उद्गार काढले होते की आज अंबुलगा साखर कारखान्याचं उद्घाटन करताना मला जेवढा आनंद होत नाही तेवढा आज मला ह्या लेकरांचं हे वैभव पाहून जे मला आनंद होते ते आनंद मला कधीच झाला नाही. यांच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं दादा वारंवार लोकांना सांगत होते. आज आमच्या या यशामध्ये निलंगा नगरीतल्या सर्व नागरिकांची सुद्धा आम्हाला मोलांची साथ भेटली. आम्हाला कधीच कुठल्याच प्रकारचा निलंगा वासियांचा त्रास झाला नाही. अक्षरशः माझे मोठे भाऊ आणि माझे वडील जेव्हा निलंग्यात आले आम्हाला अक्षरशः मराठी भाषेचा ज्ञान नव्हता. मला आठवतंय मी त्यावेळेस 2री या वर्गात होतो आणि वडिलांना हट्ट करून मी भावासोबत आणि वडिलांसोबत 6 महिन्या पहिले मी आलो होतो. माझे मोठे भाऊ आम्हाला हातानं स्वयंपाक करून घेऊ घालले. त्यावेळेस अक्षरशः एका खोलीमध्ये आम्ही राहिलो दत्तनगरमध्ये. त्यानंतर आम्ही सोमनीच्या घरी जवळपास 13 वर्ष भाड्यानं राहिलो. आमच्या रविभयाचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आम्हाला एक छोटीशी जागा घेऊन आम्ही एक छोटंसं घर बांधलं. आज मला सांगताना गर्व होतो की 100 ते 150 लोकांचं कुटुंब आज चालतंय आमच्यामुळे म्हणजे त्यांच्या मेहनतीमुळे चालतं. बरोबर बरोबर बरोबर. आणि अक्षरशः आजही आम्ही 4 भावंड आजही आमचं परिवार एकत्रित आहे. आमच्या आईचा आमच्या मागं फार मोठा हात होता. आज 15 वर्षा पहिला आमच्या आई आमच्यात राहिल्या नाहीत, परंतु आमच्या आईचं एकच शिकवण होतं, घरी जर समजा एखादा भिकारीही आला तर आमची आई जेवण केल्याशिवाय त्याला जाऊ देत नाही. आमच्या आईचं म्हणणं होतं की सगळ्यात मोठं दान अन्नदान आहे. आमच्या आईचा आशीर्वाद आणि आमच्या वडिलांचा आशीर्वाद आणि निलंगावासियांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही 30 वर्षापासून नामांकित अशी हिंदुस्थान युनिलिव्हरची कंपनी चालवतो. अवघ्या 7 लाख रुपये महिन्याला उलाढाल आमची त्यावेळेस होती. आज सर्वांच्या आशीर्वादाने आमची महिन्याला 3 ते 3.5 करोड रुपये उलाढाल आहे. आयुष्याच्या या जडणघडींमध्ये आम्ही बऱ्याचशा एजन्स्या चालवल्या. आज 35 वर्षापासून आम्ही घरकुल उत्पादने नावाची कंपनीची एजन्सी चालवतो. ते सुद्धा एक नामांकित कंपनी आहे. आणि यामध्ये आम्हाला जे निलंगावासियांचा जी सपोर्ट भेटला ते सर्वात मोलाचं आहे. आपल्याला एखादी काही यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये निश्चितपणे आपल्या वडिलांचा आशीर्वाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा तुम्हाला सातत्याने फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. आणि त्याचबरोबर जे काही निलंगावासी आहेत त्या निलंगावासीमुळे तुम्हाला फार मोठं यश मिळालं असं तुमचं म्हणणं आहे. शेवटी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की आत्ताच तुम्ही सांगितलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही पुढे आलात. मग आता आज मात्र तुम्ही कोट्याधीश आहात. मग ती जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे ती प्रतिकूल परिस्थिती ती तुम्हाला आजही आठवणीत आहे का, किंवा ते दिवस तुम्हाला आजही आठवण त्याची जाणीव आहे का? मी एक सांगतो सर, माणूस कितीही मोठा झाला तर आपण जर आपली पहिलीची जर पोझिशन विसरलो तर माणसाला ती वेळ यायला वेळ लागत नाही. देव करो ते कोणासोबत होऊ नये.
आजही आम्ही आमचे जर दुकानातले नोकरी राहिले तरी त्यांना सुद्धा आम्ही सन्मानानंच बोलतो, कारण की आम्ही त्या पातळीपासून वरी आलेले आहोत. कारण की कुणाचं मन हिनवायचं नाही. आपण होईल तेवढा सत्कार्य आपल्या हातानं करत राहायचं, आपल्याला होईल तेवढी मदत आपण करत राहायचं. हे आमच्या चारही भावाचं आणि आमच्या वडिलाचं घोषवाक्य आहे. आणि आम्ही सामाजिक कार्य राहू, धार्मिक कार्यक्रम राहू. आज आम्ही 19 वर्षापासून या मार्केट यार्डामध्ये अखंड हरिनाम सप्ताह घेतो, ज्याची आम्हाला पहिलं मुळीच जाणीव नव्हती. परंतु ते करण्यात आम्हाला काय आनंद मिळतं ते जेव्हा सुरुवातीला आम्ही केलो तेव्हा आम्हाला त्याच्यात कळालं. अग्रवाल परिवार फार मोठ्या प्रमाणात अन्नदान करतं, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? हे आमच्या आईची शिकवण होती. आमची आई म्हणायची, आपण जेवण करते वेळेस आपला शेजारी जेवलाय का नाही हे बघणं सर्वात मोठा आपला धर्म आहे. आमची एक आई त्यावेळेस भजन म्हणायची, भूका प्यासा पडा पडोसी तूने खाना खाया क्या, पहिले उससे पूछ कर पाछे भोग लगाया कर. त्यामुळे आम्हाला अन्नदानामध्ये जितका आनंद मिळतो ते काही आम्ही लोकांना दिखावा करण्यासाठी अन्नदान करत नाही. ते आमच्या मनाला, आमच्या आईच्या आत्म्याला शांती भेटावं म्हणून आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो. आपल्याला जे काही फार मोठं जे काही यश मिळालं त्यामध्ये साहजिकच आपल्या वडिलांचा आशीर्वाद आहे. तर वडिलांप्रती अनिल शेठ यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? वडील म्हणजे आमचे दैवत आहेत. वडिलांची जी शिकवण आहे, मी तर म्हणेन माझ्या वडिलासारखे या दुनियात सगळ्यांना वडील भेटो. वडिलाप्रती आज आमची जी श्रद्धा, आज आमची आई जाऊन 15 वर्ष झाले, पण आमच्या वडिलांना आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. सुनील शेठ, काय सांगाल तुम्ही? नेमकं तुम्ही कोणता युनिट सांभाळता, काय नाही? मी अनेक ट्रेडिंग कंपनी किराणा दुकान सांभाळतो. आता तुम्हाला जे काही यश मिळालेलं आहे ते यशाबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? दररोज तुम्ही नेमकं किती वेळ देता दुकानसाठी वगैरे वगैरे? दुकानला किती हार्ड वर्क करता? 12 तास. दररोज 12 तास. वडिलाबद्दल काय सांगाल? वडिलाप्रती काय भावना नेमकं तुमची? दैवत आहेत आमची ती. वडील म्हणजे आमचे दैवत. 3 भाऊ, वडील हे माझे दैवत आहेत. जे बी मी जे बी आहे ते आज वडील आणि 3 भाऊ यांच्या शिकवणीनं जे बी आहे ते आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. निलंगा शहरातील हे जे काही अग्रवाल परिवार आहे, आताच आपण जे काही बोईतरामजी शेठजी आणि त्यांचे जे काही 4 अशा प्रकारचे सुपुत्र जे निलंगा शहरातील प्रतिष्ठित अशा प्रकारचे नागरिक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याशी आपण नुकताच संवाद साधलेला आहे. आणि या राजस्थानहून या ठिकाणी येऊन त्यांनी एक फार मोठं यश संपादन केलेलं आहे. निश्चितपणे मराठी युवकांसाठी, जर उद्योग करणारे जे काही मराठी युवक आहेत जे उद्योग करायला घाबरतात, त्यांनी निश्चितपणे अग्रवाल जे काही परिवार आहे यांचा आदर्श घेऊन जर समजा धंद्यामध्ये उतरलं तर निश्चितपणे त्यांना यश मिळेल, अशा प्रकारची आपण या ठिकाणी अपेक्षा करू. धन्यवाद.